आणि आता बातमी FDA संदर्भातली आहे. अस्वच्छ मिठाई आणि पनीर नंतर आता FDA आपला मोर्चा चायनीजकडे वळवण्याच्या प्रयत्नात आहे, तयारीत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. गेल्या 2 महिन्यात ज्या कारवाया झाल्या त्यानंतर चायनीजकडे लक्ष द्या अशी मागणी होतीये. चायनीज फूडकडे थोडं लक्ष द्यायचं आहे असं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय. एका मुलाखतीत ते बोलत होते. तर याच कार्यक्रमात त्यांनी एक आणखी गमतीशीर किस्सा सांगितला. ड्रिंकची चव बरोबर नाही म्हणून लोक रात्री 12-1 वाजता फोन करतात असंही तुकाराम मुंढे म्हणाले आणि सभागृहामध्ये एकच हशा पिकला. पुणे विद्यापीठामध्ये आता FD आहे म्हणून सांगायला हरकत नाही. तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या पाषाण रोडला. मी असा आता विचार केला जाऊन बघाव्यात का जरा तिथे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे. म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं. चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशन्सशी अभ्यास केला होता. चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला. पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज. म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत. तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे. सर्वसाधारणपणे 11-12च्या दरम्यान 1च्या दरम्यान फोन कॉल येतात आणि म्हणतात तुकाराम मुंढे साहेबांचा नंबर द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. मग शेवटला म्हणतात तुमची टीम पाठवा इथं. आणि कुठे पाठवायची? म्हणजे मी सध्या ड्रिंक घेतोय, ड्रिंक टेस्ट बरोबर नाही आहे. आणि हे लिटरली घडलेलं आहे. म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती नाही, लिटरली घडलेलं आहे. आता ड्रिंकच्या टेस्ट कमी जास्त होतात हे काही मला माहीत असण्याचं कारण नाही, काय मी कधी ड्रिंक घेतलेलं नाही आहे. परंतु तो इश्यू आहे. म्हणजे ड्रिंकमध्ये सुद्धा अडल्चरेशन असतं, सबस्टँडर्ड असतं, भेसळ असते, हे त्याच्यामध्ये आहे.